हॅलो फ्रेंड्स, मी आज बनवणार आहे पालक धपाटे. चला तर मग आपण प्रोसेस बघूया. छान 2 जोड्या मी पालकच्या घेतलेल्या आहे. फ्रेश पालक भेटली होती आज. त्यानंतर मी तिला निवडून घेतले छान स्वच्छपैकी. त्यानंतर 4-5 पाण्याने धुवून घेतले आहे आणि पालक मी जाड बारीक कट करून घेतले आहे. त्यानंतर गरम पाण्यामध्ये आपण त्याला वाफवून घेऊयात किंवा शिजवून घेऊयात. दीड तांबे पाणी मी घेतलेले आहे शिजवायला. छानपैकी पालक त्याच्यामध्ये टाकून घेऊयात. एक 4 ते 5 मिनटामध्ये ती बॉईल होते. जास्त बॉईल नाही होऊ द्यायची, थोडीशी कच्चटच राहू द्यायची. चला तर मग अर्धी डिश मी डाळीचे पीठ घेतलेले आहेत. अर्धी डिश मी ज्वारीचे पीठ घेतलेले आहे. 2 डिश मी गव्हाचे पीठ घेतलेले आहे आणि बाजरीचे पीठ मी अर्धी डिश घेतलेले आहेत. त्यानंतर त्याच्यामध्ये टाकले आहे आपण ओवा. छान असा रब करायचा हातावर, मग त्याचा छान वास येतो किंवा सेंट येतो छानपैकी. त्यानंतर मी टाकले आहे त्याच्यामध्ये तीळ. त्यानंतर जिरे आणि आपण त्याच्यामध्ये टाकून घेत आहोत 1.5 चमचा हळद. चला तर मग आपण त्या पिठामध्ये वाटण काय काय लागते ते टाकून घेऊयात. पिठासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये लसूण टाकलेला आहे, जिरे टाकलेले आहे, चवीनुसार तिखट टाकलेले आहे. कमी जास्त करू शकतो आपण तिखट चवीनुसार आपल्या. आणि त्यानंतर मी मीठ टाकून घेतलेले आहे. 3 चमचा मी मीठ टाकले आहेत. आपलं वाटण रेडी आहेत. आता मी त्याच्यामध्ये ॲड केले आहे कोथिंबीर आणि धण्याची पावडर. ती पण आपण त्याच्यात वाटून घेतलेली आहे. चला तर मग आपलं पालक शिजलेलं आहे, तर आपण त्याला मिक्सरच्या जारमध्ये टाकून त्याची ग्रेव्ही करून घेऊयात. जे आपण वाटण केलेलं होतं जाड बारीक, ते आपण याच्यामध्ये टाकून घेत आहोत आधी. हे बघा असं. पालक आपण मिक्सरमध्ये वाटून घेणार आहे. मिक्सरच्या जारमध्ये थोडं पालक घ्यायचं, पाणी कमी टाकायचं. हे बघा छानपैकी झालेले आहेत वाटून आपलं पालक, आणि कलर पण खूप छान आलेला आहे. चला तर मग आपण पीठ भिजवून घेऊयात. पालक मिक्स केलेला आहे. सगळे पालक मी वाटून घेतलेले आहेत. गरम असते तर थोडं हळूहळू आपण चमच्याच्या साहाय्याने हलवून घेऊयात आधी. हे बघा थोडंसं उरलेलं पाणी होतं, ते पण मी टाकले त्याच्यामध्ये. एकदम छान रेसिपी आहेत आणि मुलांना टिफिनला देण्यासाठी पण खूप छान आहे, किंवा नाश्त्यासाठी पण आपण करू शकतो. हे बघा अशा पद्धतीने आपण छान मिक्स करायचे. त्याच्यातले गाठी वगैरे काढून घ्यायच्या, कारण की पालकचं आपण हे टाकलेलं आहेत ना त्याच्यामध्ये वाटण, त्यामुळे थोडं पाणी ॲड करायचे. जास्त पातळ पण नाही करायचे पीठ आणि घट्ट पण नाही करायचे. चपातीसारखे पीठ आपण भिजून घेऊयात त्याची. हे बघा असे भिजून झालेले आहेत. आणि आपण आता थोडंसं त्याला तेल लावून एक 15 ते 20 मिनिटे रेस्ट करू देऊयात. हे बघा अशा पद्धतीने आपण त्याला तेल लावून घेतले आहेत. छानपैकी झालेले आहेत. चला तर मग आपण धपाटे लाटून घेऊयात. हे बघा छान ते 15 मिनिटानंतर छान अशी मस्त पीठ आपलं रेडी आहेत लाटण्यासाठी. छोटा उंडा घ्यायचा चपाती एवढा, आणि त्याला थोडं पीठ लावून आपण त्याला लाटून घेणार आहे. सेम चपातीसारखेच करायचे. हे असं पीठ लावायचे. त्यानंतर थोडंसं लाटून झालं की त्याला तेल लावायचे. हे बघा असं
आणि खूप छान रेसिपी आहे, हेल्दी रेसिपी आहेत. पालकमधून आपल्याला कॅल्शियम मिळते आणि चेहऱ्यावर व्हाईट डाग पडलेले असतात ना कॅल्शियमचे, तर ते पण कमी होतात पालक खाल्ल्यामुळे. पोट पण साफ होते. हे बघा, असं मी ते लाटून घेतलेले आहेत पालक धपाटे. आता आपण तव्याला थोडे तेल टाकून घेणार आहे. आणि त्यानंतर आपण लाटलेला धपाटा टाकून घेत आहोत. हे बघा किती छान झालेले आहे. थोडं थोडं तेल टाकायचे, मग ते छान फ्राय होतात. शॅडो फ्राय पण म्हणू शकतो आपण त्याला. हे बघा छानपैकी झालेले आहेत. टम्म फुगलेलं पण आहेत आपला धपाटा. एकदम छान आणि सोपी रेसिपी आहे. हे बघा मस्त झालेले आहेत. छान सगळ्या बाजूनी भाजून घ्यायचे व्यवस्थित. चला तर मग आपण सर्व करूयात. हे बघा छान एकदम मस्त झालेलं आहे. कलर पण खूप छान आलेला आहे. त्यावरले तीळ पण खूप छान मस्त दिसत आहे. चला तर मग रेसिपी आवडली असल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. हे बघा छानपैकी आपली डिश रेडी आहेत. आपण ते दह्यासोबत किंवा सलाडसोबत खाऊ शकतो किंवा शेंगदाणे चटणीसोबत पण खाऊ शकतो. नक्की ट्राय करा रेसिपी आणि कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू नेक्स्ट रेसिपीमध्ये.